कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। 2023-24च्या पुरावेळी खेड शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन देखील अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनादिवशी खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं। या उपोषणाला खेड शहरातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला असून नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला आहे। हे उपोषण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून अनेकांनी व्यापाऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे। खेडचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी देखील या उपोषणाला भेट देत माजी आमदार संजयराव कदम यांच्यासोबत चर्चा केली। यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। 2023ला मोठ्या प्रमाणामध्ये खेड शहरामध्ये पुराचं पाणी भरलं होतं आणि त्या पुराच्या पाण्यामध्ये व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यांचे पंचनामे झाले। अर्ध्या अधिक व्यापाऱ्यांना छोट्या व्यापाऱ्यांची मदत मिळाली, पण 2023ची जवळजवळ 75% व्यापाऱ्यांची मदत अजून तशीही सरकारने या ठिकाणी दिली नाही आणि म्हणून 2023ची मदत मिळाली नाही। त्याच्यानंतर 2024ला पूर आला। 2023च्या पुराची मदत मिळाली म्हणून सातत्याने व्यापारी, इथले कार्यकर्ते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते तहसीलदाराच्या इथे आंदोलनाला बसले, उपोषणं झाली। तहसीलदारांनी नोव्हेंबर 28ला शेवटची डेडलाईन दिली होती की मी कुठल्याही परिस्थितीत 28 नोव्हेंबरपर्यंत पैसे देतो आणि पूरग्रस्तांचं आंदोलन तुम्ही मागे घ्या। मी कलेक्टरजवळ बोललेला आहे, पण 28 नोव्हेंबर झालं, डिसेंबर झालं, 24 संपलं, 25 आता आलं, तरी 23, 24, 25 3 वर्षामध्ये या ठिकाणी पूरग्रस्तांचे सरकार पैसे देऊ शकला नाही। आणि म्हणून एका बाजूला प्रचंड मोठ्या घोषणा करायचे, 2-2-2.5 कोटीच्या बातम्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पसरवायचा मी विकास केला म्हणून, आणि इथं पूरग्रस्तांना पैसे दिले नाहीत आणि म्हणून प्रचंड चीड पूरग्रस्तांची, व्यापाऱ्यांची इथे आहे। आणि म्हणून आज 26 जानेवारी आज सगळेच व्यापारी आंदोलन करते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले। 2023 व 24ला खेडमध्ये महापूर आला, त्यात छोट्या व्यापाऱ्यांचे हातोहात नुकसान झाले। जे कोण मोठे व्यापारी होते त्यांचं इन्शुरन्स कंपनी किंवा अन्य मार्गाने नुकसान भरून निघालं, परंतु छोटे व्यापारी त्यातून अद्याप सावरलेले नाहीत। त्यांनी बरेचशांनी कर्ज काढून उद्योगधंदे उभे केलेले आहेत, त्यात देखील ते अडकलेले आहेत। अशा परिस्थितीत सरकारने त्यांना मदत करणं अत्यंत गरजेचं होतं। सरकार वारंवार हजारो कोटीच्या इथं घोषणा करतायत की हा विकास केला, तो विकास केला, परंतु सर्वसामान्य व्यापाऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडत आहे। तरी माझी सरकारला विनंती आहे, पालकमंत्र्यांना विनंती आहे की ह्यामध्ये लक्ष घालून व्यापाऱ्यांना जे पूरग्रस्त म्हणून जे आहेत त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, हीच आमची व्यापाऱ्यांकडे विनंती आहे।